अमरावतीतील परतवाडा येथील अत्याचार प्रकरणात आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये आता थरकाप उडवणारं वास्तव समोर आलंय। आरोपींनी केवळ व्हिडिओ व्हायरल केले नसून 2 पीडित मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अयान अहमद तन्वीर अहमद याच्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। अयानने पोलिसांना दिलेल्या कबुलीत म्हटलंय की त्यानं अमरावती येथील एका मित्राच्या भाड्याच्या खोलीवर नेऊन 2 मुलींचं लैंगिक शोषण केलं। एका मित्राची रूम काही तासांसाठी भाड्यानं घेऊन तिथे या मुलींवर अत्याचार केल्याची कबुलत त्याने दिली आहे। या सगळ्यासाठी तो आपल्या एका मित्राची मदत घेत होता आणि त्याला प्रत्येकी 500 रुपये देत असल्याचा आरोप आहे। पोलिसांनी या रूम मालक मित्राला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। पीडित मुली अद्याप समोर आल्या नसल्या तरी तांत्रिक पुराव्यांवरून या अत्याचाराची पुष्टी झाली आहे। दरम्यान पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकून एका आरोपीला अटक केली असून या ठिकाणी यापूर्वीही अनेक मुलींना आणलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। काल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी केली आहे। या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध आता सुरू आहे। आता अटक आरोपींची नेमकी साखळी कशी आहे ते पाहूयात। अयान अहमद तन्वीर 19 वर्षाचा आहे, जो मुख्य आरोपी आहे, म्हणजेच अत्याचार करणारा। उजेर खान इक्बाल खान, जो व्हिडिओ डाउनलोड करून प्रसारित करणारा होता। मोहम्मद साद मोहम्मद, त्याचं वय होतं 22 वर्ष, ज्यानं व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ शेअर केले। तर तरबेज खान तस्लीम खान, ज्याचं वय आहे 24 वर्ष, ज्यानं व्हिडिओ प्रसारात सक्रिय सहभाग दाखवलाय। नगरपालिकेनं मुख्य आरोपी अयान अहमद हा वास्तव्यास असलेल्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवला। पालिकेला 1.5 महिन्यांपूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अयान अहमद याच्या घरावर अतिक्रमणासंदर्भात कारवाईची नोटीस बजावली आणि बुधवारी त्याची कार्यवाही देखील केली। त्याच्या घराचा जिना काढण्यात आलाय। घर अनधिकृत असल्यास ते सुद्धा जमीनदोस्त केलं जाईल असं पालिकेनं स्पष्ट केलंय। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शुभम कुमार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्या उपस्थितीत आरोपीच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या घराचा लोखंडी जिना अतिक्रमणात येत असल्यामुळे तो बुलडोझरच्या सहाय्याने हटवण्यात आला। उर्वरित बांधकामाबाबत पालिकेनं नोटीस बजावली असून 30 दिवसात योग्य कारवाई केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। तब्बल 18 अश्लील व्हिडिओ आणि 39 आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या प्रकरणाचा सखोल आणि जलद गतीनं तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणामध्ये विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेतलं तर यात एकूण 47 अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश करण्यात आलाय। या प्रकरणातील संवेदनशीलता पाहता पारदर्शक तपासासाठी ही विशेष तुकडी तैनात करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शुभम कुमार आणि SITचे प्रमुख म्हणून हे नियुक्त करण्यात त्यांची आलेली आहे। शहरातील परिस्थिती पाहता ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरात दगडफेक झाल्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या, मात्र पोलिसांनी अशा कोणत्याही घटनेचा इन्कार केलाय आणि शांतता राखण्याचं आवाहन केलंय। अमरावतीतील या अत्याचारानं संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरलाय। अशोक खरात प्रकरणानं नागरिक हादरून गेलेले असतानाच हे प्रकरण समोर आल्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झालाय। कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणत नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। वेगवेगळ्या जिल्ह्यातून ऐकू येणाऱ्या या महिला अत्याचाराच्या बातम्या मनात असुरक्षिततेचं जाळं पुन्हा पुन्हा गडद करत आहेत। अशा वेळी या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच ठेचणं गरजेचं आहे। त्यामुळे या प्रकरणात आता अजून कोणते खुलासे होत आहेत आणि आरोपीला कोणती कठोर शिक्षा होते हे पाहणं। प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्यांच्या सोबत संबंध ठेवतानाचे व्हिडिओ शूट केले, नंतर ते शेकडो व्हिडिओ व्हायरल केले। नाशिकच्या भोंदू खरातच्या प्रकरणानंतर आता अमरावतीच्या अयानचे काळे कारनामे बाहेर आलेत। अमरावतीच्या परतवाड्यातला हा आहे आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद। हो, याच कुकर्म्याने मुलींचे अनेक व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केलेत। मुलींसोबत संबंध ठेवताना, त्यांच्यासोबत खासगी क्षण घालवतानाचे व्हिडिओ शूट करून या आरोपीनं आपल्या मोबाईलमध्ये मोठा डेटा गोळा केला होता। नाशिकच्या भोंदू खरात पेक्षाही भयंकर हे प्रकरण कसं घडलं, भाजप नेत्यांनी काय आरोप केलेत, सगळं सविस्तर समजून घेऊ। 11 एप्रिलला अमरावती पोलिसांना एक माहिती मिळाली।
काही अल्पवयीन मुलींचे एका तरुणासोबतचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याची ही लीड होती. व्हिडिओत दिसत होता एक तरुण आणि त्याच्या सोबत असलेल्या काही तरुणी. वेगवेगळ्या तरुणींना भुलून त्यांचे व्हिडिओ शूट करून घेतल्याचा आरोपी अयान अहमद तन्वीर अहमदवर आहे. याच प्रकरणात भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही पोलिसात तक्रार केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारावर जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांना अयान अहमद तन्वीर अहमद बद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि हाच तो व्हिडिओतला तरुण असल्याचं आता स्पष्ट झालंय. 13 एप्रिलला आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर BNS कलम 294, पोक्सो कलम 8 आणि 12 तसंच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 67 आणि 67A अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 14 एप्रिलला या आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केलं. त्यानंतर न्यायालयानं आरोपीला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीनं मुलींच्या इच्छेविरोधात जाऊन हे सगळे व्हिडिओ शूट केले आणि ते व्हायरलही केलेत. यामुळे आता या व्हिडिओतल्या सगळ्या मुली सध्या तणावात आहेत. यातल्या काही मुली या अल्पवयीन असल्याची सुद्धा शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बरं, हे प्रकरण इथंच संपत नाहीये, कारण या प्रकरणात भाजप नेत्यांनी केलेले आरोप फार गंभीर आहेत. परंतु तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय. परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते. मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे. पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या मुली आहेत त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात. कारण हे जाळं मोठं पसरलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की परतवाड्यामधले आणि चिखलदऱ्यामधले जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्सचे CCTV फुटेज पोलिसांना मिळू शकतात. आरोपी तरुण हा MIM कार्यकर्ता असून त्यानं आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं हे सगळं केल्याचा आरोप केला जातोय. याच्याही पुढे जाऊन भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी हे तरुणींना फसवण्याचं मोठं रॅकेट असल्याचा आरोप केलाय. त्याची ती जबरदस्ती तुम्ही तुम्ही बारकाईने बघाल तर त्या मुली अनिच्छनीय आहे. तर याच्यामध्ये एक ब्लॅकमेलिंग करणारी टोळी होती. दुसरा भाग असा आहे, याच्यातला अत्यंत गंभीर भाग आहे की हा नालायक इसम, हा नराधम, हा मुलींना आणायचा, आणल्यानंतर तिचा व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ काढल्यानंतर तिला सांगायचं की हा व्हिडिओ मी आता सोशल मीडियावर टाकेल किंवा तुझ्या घरच्यांना पाठवेल, तू 2 मुली अजून आण. आणि असं कर त्यांनी जाळं विणलं. आणि त्यानंतर त्या मुलीने 2 मुली आणून दिल्यानंतर हा या मुलीला म्हणाला की तू माझ्यासोबत जे केलं ते याच्यासोबत कर, याच्यासोबत कर, याच्यासोबत कर. अशी 10 ते 12 जणांची टोळी आहे. ही वदंत नाही आहे, ही काही गावातली चर्चा नाही आहे. हे ज्या मुली याच्यातल्या ह्या दोषी आहेत किंवा दोषी म्हणण्यापेक्षा पीडित आहेत, त्या पीडित मुलींनी आपल्या घरांमध्ये सांगितलेल्या या गोष्टी आहेत. जेव्हा त्यांच्या घरामध्ये स्फोट झाला ना, पण त्या बिचाऱ्या विवश होत्या. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपानुसार जर एका तरुणीला ब्लॅकमेल करून आरोपींनी इतर तरुणींना अडकवलं असेल तर या प्रकरणात मोठं जाळं समोर येण्याची भीती व्यक्त केली जाते. आरोपीची ही मोडस ऑपरेंडी नेमकी काय होती हे आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहे. पण अमरावतीत घडलेल्या या घटनेमुळे सध्या राज्यात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे पोलीस या प्रकरणाच्या तपासातून काय समोर आणतात आणि आरोपीला काय शिक्षा होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. अमरावतीहून अवकाश बोरसेसह